महेंद्र भोईर यांना आपण पाहू शकाल. जावेद सर यांना आपण पाहतायत, त्या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतायत आणि स्वतः कष्ट घेतलेत. महेंद्र भोईर यांनी सुद्धा सोनावे इंडियन टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी पाचारण केले गेले. ते आपण पाहू शकाल. क्रिएटिव्ह 11 माकणे टीमला योगेश निजाई या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मिस्टर यो वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. यांची स्पर्धा येते बिंडूबाबा चषक 2025 5 मार्च ते 9 मार्च. आणि एक साने गुरुजी क्रीडांगण दातिवरे च्या मैदानात आपण ती स्पर्धा सातत्याने एक चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती केल्याने एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी प्रेझेंट राहायला पाहिजे, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. जगदीश पाटील मॉर्कल यांना आपण पाहतायत. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. रॉकी ग्रुप चषकाला बाईक सुद्धा ज्या खेळाडूला मिळाली, यंदाचा हंगाम मृदुल पाटीलने गाजवलं. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व श्रोत्यांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करू इच्छितो. सफाळे प्रीमियर लीग 2025 डे 3. पहिल्या दिवसात आपण पाहिलं शिवशक्ती उसरणी आणि AR फायटर्स. एका साईडला अतुल पाटील यांचा संघ, तर एका साईडला आपण अंकुश पाटील, रुपेश पाटील यांचा संघ पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकलात पालघर स्पोर्ट्स मायकोप या टीमने जबरदस्त क्रिकेट हाताळलं, ज्याचे ओनर आपल्याला पाहायला मिळाले प्रतीक स्वप्नील भोईर यांना आपण पाहू शकलात. तर GT11 माकणे गौरव तरे यांचा संघ क्वालिफाय होत असताना 8 मध्ये पहिलाच बॉल निनादचं यावेळेला आपण पाहत आहेत. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाही आहेत या अपीलशी. कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि सरळ चेंडू विसावला गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. मिलिंद पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पहिली सफलता पाहायला मिळते. सौरभला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहोत. आज लो स्कोरिंग जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आय थिंक 38 रन, 37-38चं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहू शकलात जे टार्गेट होतं 54-55चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. 54 धावा केल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाने. 56चं टार्गेट होतं सोनावे इंडियन टीम. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. निनाद पाटील बर्नेपाडाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0 स्थिर राहिले परिपूर्ण. आतापर्यंत अकाउंट ओपन झालेलं नाही आहे. निनादने मागच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त क्लास बॉलिंग केली होती. 13 रन्सवर 3 विकेट आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. क्लास बॉलिंग. एकच धागा पकडून गोलंदाजी करताना एकच टप्प्यावर अतिशय सुरेख मारा पाहायला मिळतोय. साई एका साईडला आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅटर आज 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केले गेले.
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. एक सुद्धा धाव दिलेली नाहीये. एक सफलता प्राप्त केली. निनाद पाटील यावरून सिद्ध करतोय हो मी विकेट टेकर गोलंदाज आहे. पाचव्या बॉलवर 1 रन पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं निनाद पाटील. सुंदर लेंथ लाईनचा राजा म्हणून ज्याच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकाल. अतिशय चांगली एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना अचूकता आणि भेदकता या दोन गोष्टींच्या जोरावर निनाद पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं. 2 षटकही मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळतील. आकाश तरे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल चांगली फेकी झाली होती. त्या ठिकाणी रोशन किनी पुढे सरसावले गेले होते. डोंगरेचा खेळाडू आपण पाहू शकता ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि जेव्हा जेव्हा रोशन येतो त्यावेळेला श्रीकांत त्यांची आठवण येते. कारण ते बाप्पा मोरया चषकाला अतिशय त्यांनी सुंदर कमेंट केली होती. 2 रन 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिलं षटक निनाद पाटीलच्या नावावर पाहायला मिळतं. सफाळे प्रीमियर लीगचा थरार वर्ष दुसरे पाहायला मिळतं. दुसऱ्या वर्षात शानदार आयोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतायत. 2 ऑफिशियल पंच विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर यांना आपण पाहू शकाल. आमच्या व्यासपीठावर बाळूमामा अतिशय चांगली सुविधा सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवतात. असलम भाई असतील, मनीजी गावड असतील. प्रज्योत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. जगदीश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर मॉर्कल या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विटी लाईन मध्ये त्याला प्रेम मिळालं. एक निक नेम मॉर्कल या नावाने आपण पाहू शकताय. त्याच पद्धतीने हाईट तुलना करू शकत नाही. परंतु या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. सरावलीचा ब्रँड आहे. शांत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आकाश तरेला फसवलंय आणि इथून आपण पाहू शकाल अंकुश मॅग्निफिसंट कॅच. चिखलवाडाचा ब्रँड या वेळेला आपण पाहू शकताय. सुरेख झेल टिपत असताना सेलिब्रेशन टाइम आणि इथून आपण पाहू शकतायत आकाश तरे ज्याच्या नावावर 3 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया. परंतु आज तो आपण पाहिलात तर खऱ्या अर्थानं फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये काही गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही. या महत्वपूर्ण लढतीमध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे टीमला दुसरा धक्का बसतोय. सलामीवीर फ्लॉप ठरले. दोन्ही फलंदाज निराशजनक कामगिरी करत असताना बॅक टू द डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. 2 रन्स ऑन द बोर्ड. अंकेश वैद्यला आपण पाहतायत. दातिवरेचा हा खेळाडू आज काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती. तुमच्याकडे तगडी इच्छाशक्ती असायला हवी. चिरेबंद आत्मविश्वास असायला हवा. आरपार प्रामाणिकपणा क्रिकेटरच्या माध्यमातून असायला हवा. अंकेशने गेल्या मॅचचा विचार केला तर 19 रन्स जरूर कुठल्या गेल्या होत्या. शेवटच्या मोमेंट पर्यंत तो अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आणि अखेरकार क्रिएटिव्ह 11 माकणे टीमने बाजी मारली. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू पर्यंत येत आहेत का यस चांगली फिल्डिंग करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. सरावलीचा खेळाडू भावेश तरे येत आहेत आणि त्याला अप्रिशिएट करत असताना गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. शेखर किनी आम्हाला दर्शवत आहेत. जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. करण आमच्या फ्रेम मध्ये पाहायला मिळते ऑन स्क्रीनवर. ही कॅमेरा मॅचची खऱ्या अर्थानं ओळख आहे. ही क्वालिटी आहे. त्यामध्ये हार्दिक आरेकर छोटा पॅक बडा धमाका. दातिवरेचा मूर्ती लहान कीर्ती महान. मनीष निजाई राज निजाई यांना आपण पाहतायत आणि तुषार कुर्ले यांना सुद्धा आपण पाहू शकाल. गौरव पाटील प्रोप्रायटर आहेत 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलचे आणि MD ब्रदर्स मनीष निजाई. अप्रतिम फटका छान आहे. बॅकअप साठी येत आहेत फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर
शैलेश निवल पुढे सरसावतोय मंगलमूर्ती विराथन टीमचा एक हार्ड हिटर बॅटर आणि भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. जगदीश पाटील मॉर्कल अफलातून गोलंदाजीचा मारा. चांगला बॉल ऑन साइडला खेळायचा इरादा जरूर होता बॅटर अंकिश वैद्यचा. निनाद पाटील त्या ठिकाणी लीड करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात निनाद पाटीलने केली, जी सुरुवात व्हायला हवी अपेक्षित गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून ती सुरुवात पाहायला मिळाली. 1 रन देऊन 2 विकेट्स मिळवल्या आणि क्रिएटिव्ह 11 माकडे टीमला थोडेसे मात्र यावेळेला शांत केलं. शफल होऊन खेळले बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून चाललाय. रोशन किनी चेंडूचा पाठलाग करतायत, जीवाची आकांक्षा केली. चांगली फिल्डिंग रिले थ्रू करत असताना अंकुशच्या हातामध्ये आणि पाहता पाहता चेंडूला स्टॉप केलं. ही जिद्द आहे, हे क्रिकेटमध्ये तुम्हाला असावं लागतं. ही गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते, स्वतःला झोकून द्यावं लागतं. फक्त असं नाहीये की आपण ड्रेस कोटिंग घातलं, कॅप गॉगल घातलं, शूज ब्रँडेड वापरले तर आपण क्रिकेटर होतो असं नाहीये. तर तुम्हाला परिपूर्णतः ते क्रिकेटचं ज्ञान असावं. क्रिकेटसाठी समर्पित तुम्ही सर्व काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि ते मात्र रोशन किनीने आता केलं. ऑन साइडला अंकेश वैद्यचा हा फटका छान होता, परंतु तेवढं या वेळेला आपण पाहू शकतायत एलिव्हेशन मिळालं नाही. धीरजच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. ब्रँड ऑफ दांडाखाडी फलंदाज बाद गॉन. 2 षटकांचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा. फलंदाज बाद होण्याचा क्रम 3 फलंदाज 6 वर बाद झालेत. म्हणजेच इथून आता जर आपण पाहिले तर कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. आज जिग्नेशला काहीतरी करावं लागेल. जिग्नेश बारी प्रॉपरली या खेळाडूकडे टायमिंग आहे. चौफेर खेळण्याची पद्धत अप्रतिम पाहायला मिळते आणि चेंडू जसा येईल तसे त्या चेंडूला दिशा देण्याची कला अवगत असलेला खेळाडू, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारी फलंदाजी करणारा हा खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 6 रन झालेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. 3च्या ॲव्हरेजने आतापर्यंत खेळ करत असताना पाहू शकाल. प्रथम बॅटिंग करणारा संघ क्रिएटिव्ह 11 माकणे भूपेश गावड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर एका साईडला सोनावे इंडियन गौरवजी पाटील, समाधान पाटील, केतन पाटील, केवल किनी, सचिन किनी यांना आपण पाहू शकतायत. साई एक अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून जयनुमान मायकोफ टीम मधून एक गाव एक फॉर्मॅट ग्रामीण. 6 रन. निनाद पाटील पुन्हा एकदा कंटिन्युअस गोलंदाजी करतोय. आपल्या कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन येतोय तर सांघिक 3रं षटक आज किशोरजी वजे साहेब मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. साखरेचं एक अनमोल रत्न. क्रिकेटवरचं अफाट प्रेम आहे. ऑन साइडला फटका छान आहे, परंतु फिल्डरला निवडले की काय आणि इथून आपण पाहू शकतायत शैलेश निवल. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. स्वतःला झोकून दिलं होतं. मॅग्निफिसंट क्लास आपण झेल पाहू शकता रिप्ले मध्ये. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून साईचा फटका छान होता. बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. तेवढाच मात्र उमेदीने हा झेल टिपला. स्वतःला झोकलं, स्वतः वाकले त्या ठिकाणी आणि त्या पोझिशन मध्ये येत असताना हातांची ओंजळ अप्रतिम होती आणि प्रेझेन्स ऑफ माइंड ला जवाब पाहायला मिळाला. ग्रेट कॅच. साईला परतावं लागेल. 4था धक्का. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काही ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये खेळपट्टीवर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. सिंगल डबलला विसरलेत की काय डिक्शनरी मधून मात्र हे काढून टाकलेत की काय शब्द आणि कदाचित त्याचाच परिणाम या ठिकाणी सोसावा लागतोय. सिंगल डबल क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे. 1-1 रन, 2-2 रन्स तुम्हाला खूप मायने राखतात. जेव्हा तुमचे फलंदाज इंटरव्हेल विकेट मिळतात त्यावेळेला तुम्हाला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागते, सेन्सिबल बॅटिंग करावी लागते. परंतु इथे कुठेतरी बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलेलं नाहीये. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ सोनावी इंडियनने घेतला आणि चांगलं जाळं आखत प्रत्येक शिकार परफेक्ट यावेळेला मिळाले. 6 वर 4 धक्के. सोनावे इंडियन एका साईडला आपण पाहताय स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. अवधूत दांडेकर अपकमिंग यंग टॅलेंट
हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा जरूर दिली गेली, कारण हे दोन्ही फलंदाज एकमेकांचा खेळ जाणतायत. एकाच टीम मधून गेली कित्येक वर्ष आपण पाहू शकाल अवधूतने फार कमी वेळेत आणि खूप चांगली प्रगती केली. टॅलेंटची कमी नाहीये, तर जिग्नेश बारीकडे खूप काही क्षमता आहे आणि अनुभव सुद्धा तेवढाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्व नाही, तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी मॅच जिंकून दिलेत, तुमच्या गावातून किती वेळा तुम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आणि क्लास दाखवलेत याला खूप महत्व आहे. किती वर्ष जगलात याला महत्व नाही, कसे जगलात त्याला महत्व आहे. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि सरळ धीरजच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. फक्त आणि फक्त 7 धावा, 3 बॉलचा खेळ झालाय. तिसरे षटक प्रगतीपथावर. आता इथून पार्टनरशिप बिल्ड होईल का? निनादचा चांगला तिखट मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे. पण निनाद पाटीलला आपण ऑब्झर्व केलं असेल की निनाद पाटील जास्तीत जास्त रनअप घेत नाहीये. तो चांगला खांद्याचा वापर करताना नॅचरल जे मात्र चेंडू हाताळतोय अप्रतिम. आर्म ऍक्शन अप्रतिम आहे आणि परिपूर्ण स्वतःला झोकून देतोय. शांत माइंडने गोलंदाजी करतोय, चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय निनाद पाटील. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय निनाद पाटील. 7 वर 4 धक्के. ऑन साइडला फटका छान आहे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कोणतीही चूक करणार नाहीये जगदीश पाटील मॉर्कल. आणि हा 5वा धक्का. जिग्नेश बारी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेचा झोत परिपूर्ण थांबलाय. बाउंड्रीज थोडेसे लांब आहेत, परंतु इथे इतिहास सुद्धा रचलेले आहेत. 92-93 धावा सुद्धा लागलेले आहेत. 96 धावा हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. संघाची धावसंख्या 7 ला 5 धक्के. आणि आता इथून आपण पाहताय जितूला काहीतरी करावं लागेल. एडव्हान्सचा ब्रँड, परंतु हे सर्व कागदोपत्री आता स्ट्रॉंग दिसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणताही फलंदाज स्ट्रॉंग राहत नाहीये. या षटकानंतर आपण पाहू शकणार आहोत जे निनाद पाटीलने जी गोलंदाजी केली, अफलातून मारा. एकच धागा पकडून गोलंदाजी करत असताना एकाच टप्प्यावर गोलंदाजी करतोय. ऑफ्टम टू ऑफ्टम, ऑफ्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच करत असताना, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर तुमच्याकडे लेंथ अँड लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ग्लेन मॅग्राथ या महान गोलंदाजाला आपण पाहिलं, काय गोलंदाजी करायचा. त्याच्याकडे जास्तीत जास्त वेग नव्हता, परंतु जी गोलंदाजी अचूक टप्प्यावर करायचा. आणि MRF फाउंडेशन जेव्हा ते प्रशिक्षण घ्यायचा खेळाडूंना त्यांनी सजेस्ट केलं की तुमच्याकडे वेग नसला तरी चालेल, परंतु अचूक टप्पा तुम्हाला बाळगला पाहिजे आणि त्या अचूक टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी केली पाहिजे. तेच निनाद पाटीलने आतापर्यंत केलंय. व्हेरी नाईस बॉलिंग. प्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. सुपर ब्रिलियंट बॉलिंग. 3 षटकांचा खेळ झालाय. 7 धावा 5 विकेट. आणि निनाद पाटीलचे 2 आपल्या कोटातील षटक फेकली. 3 धावा देऊन 3 विकेट्स मिळवले. ते 3 विकेट कोणते होते? पहिलंच आपण पाहिलं सौरभ वजेला, थोडासा ऑफ्टमच्या थोडासा बाहेर आला होता आणि तिथून पिक करण्याचा प्रयत्न केला. भरपूर चेंडू उंचीवर गेला आणि तिथे अंकुश मिलिंद पाटील यांनी कोणतीही चुकी केली नाही. गिराळीचा ब्रँड. तदनंतर आपण पाहिलं साई पाटील, आपण पाहताय शैलेश निवलचा हा अप्रतिम झेल. आणि तिसरी विकेट आपण पाहिली तर यावेळेला जिग्नेश बारी. ऑन साइडला जगदीश पाटील मॉर्कल होते. डीप मिड विकेटला कोणतीही चुकी केली नाही. व्हॉट अ कॅच. हे 3 विकेट्स. थँक्यू व्हेरी मच मनीष निजाई. हे अपडेट दिसले पाहिजेत आणि सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता हे वर्क केलं गेलंय. कारण तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये स्वतःला जेव्हा झोकून देताना त्यावेळेला तुम्ही स्वतः सिद्ध करा. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली जग प्रसिद्ध करेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 ला 5 धक्के. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. पाहणं ज्या वेळेला आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये बघितल्यानंतर असं वाटेल की 90-80 धावा मात्र करणारे खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळात तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॉपरली तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्सने यावेळेला चेंडूला फील्ड करतील. अजूनपर्यंत धाव घेण्याच्या प्रयत्नात होते अवधूत दांडेकर
परंतु जितूने त्यांना सांगितलं इथे रिस्क नको अवधूत, आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, आपल्याला एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं आहे जेणेकरून आपले गोलंदाज आणि आपल्या गोलंदाजाला पाठबळ मिळेल. 8 रन्स. जगदीश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडूला फेकून दिलाय. फ्लिक ऑफ द रेस्ट. मॅग्निफिसंट टायमिंग. संघर्षाचा आणि जबाबदारीचा षटकार एडवनचा ब्रँड या वेळेला या बॉलवर बोलताना पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग होतं. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावां करता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या 4 गोष्टींचा तुम्ही अवलंब करतील तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला तरी सुद्धा त्यासमोर खेळण्याची तुमची तगडी इच्छाशक्ती असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 रन्स. 2 बॉलचा खेळ झालाय. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. मनीष गावड यांना आपण पाहतायत. अफाट मेहनत या स्पर्धेला. मॅन फ्रॉम अगरवाडी, शेअर मार्केटचे मास्टर माइंड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फसत आहेत या ठिकाणी जगदीश पाटील. मॉर्कल स्वतः येत आहेत. 1 2 3 आणि तिसऱ्या वेळेला अटेम्प्ट केला गेला चेंडू. जगदीश पाटीलला विकेट मिळते कॉटन बोल्टच्या स्वरूपात. जितूला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्णतः स्थिरावली गेले. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. क्रिएटिव्ह 11 माकणे भूपेशजी गावड साहेब यांचा संघ 14 सोनावी इंडियन टीमचे जे आपण पाहतायत 12वे खेळाडू प्रजोत सुद्धा यावेळेला आपण पाहू शकाल. क्रिएटिव्ह 11 माकणेचे जे थोडेसे नर्वस झालेत. भरत पाटील मॅन फ्रॉम साखरे. साखरेच्या मैदानात जबरदस्त स्पर्धा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. प्रत्येकाला हवी हवीशी ती स्पर्धा वाटते. रुपेशजी नरेश पाटील यांची एकविरा चषकाचे 1 मॅन शो म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. 5000 मध्ये तुम्हाला काय हवंय? त्यामध्ये 12 जणांचं जेवण, 12 ते 15 जण लंच करतात. त्यामध्ये कलरफुल प्रिंट टी शर्ट आणि 6 षटकांचे सामने. 64 टीम खेळतात त्या स्पर्धेमध्ये. एक सफाळी गट सुद्धा आपण पाहू शकाल. खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू निघून जातोय. संदीप त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. कोटी प्लसचे खेळाडू आहेत. शैलेश पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आय थिंक सो काल त्यांचा वाढदिवस होता आणि बिलेटेड विश यू हॅपी बर्थडे शैलेशजी पाटील. आपलं सहर्ष स्वागत आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 14/6 सचिनदादा पाटील आफ्टर लंच नंतर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमच्या व्यासपीठावर. बाळूमामा, असलमभाई, त्याचप्रमाणे आपण पाहतायत मनीषजी गावड आणि इथे आपण पाहू शकतायत चेंडू सरळ निघून जाईल. महेंद्र पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली परिपूर्णतः. शिखर किनी सुद्धा डॉट 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 करून मात्र त्रस्त थोडेसे होत असताना रेड पेनाचा जास्तीत जास्त वापर केला कॉलम मध्ये आपण पाहिलं तर. 6 विकेट, 14 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरून, डाव्या यष्टीच्या अगदी वरून चेंडू निघून जातोय. अजित म्हात्रे सर ते लगेच रिॲक्शन करत असताना पाहायला मिळत आहेत. आता 4 षटकांचा एकंदरीत खेळ झाला. 14/6. आता पहिले 3 आपण विकेट्स पाहिले. आता 3 विकेट्स त्यानंतरचे पाहूया. आपण रिप्ले मध्ये पाहूया. जगदीश पाटीलला जी विकेट मिळाली ते आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगला झेल टिपला अंकुशने आणि तदनंतर ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता आणि तिथून फिल्डर आपण पाहतायत धीरज गावडला आपण पाहू शकाल. सुरेख झेल मॅन फ्रॉम दांडाखाडी आणि स्वतः कॉटन बोल्टच्या माध्यमातून इथे विकेट जगदीश पाटीलला मिळाली. 3 वेळा मात्र 2 वेळा ते अटेम्प्ट करू शकले नाही. तिसऱ्या वेळेला त्यांनी अटेम्प्ट केला. थोडेसे मॅजिकल झाले होते आणि इथून निनाद पाटील त्यांना अप्रिशिएट करत असताना हे मुवमेंट जे आहेत ते अप्रतिम पाहायला मिळतात. हॅपी हॅपी फिलिंग. हर्ष, जबरदस्त रॉकी ग्रुप ब्रँड इज ब्रँड स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये हर्ष सारख्या खेळाडूने अतिशय चांगला दर्जेदार खेळ केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत अर्नाळा संघाबरोबर जी बॅटिंग केली ती क्लास. उज्जैन वरून
सकाळच्या सत्रामध्ये ते घरी आले आणि तदनंतर आपण पाहिलं तर काय बॅटिंग त्यांची बहरली गेली होती. रेसमध्ये होते ते सुद्धा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. अवधूत एक रन जरूर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या लेग बायच्या इशाराने विरल नायर सर असं वाटलं की बॅटची एज आहे परंतु प्रॉपरली त्या ठिकाणी ॲज अ शार्प ॲज अ निडल सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नाही आहेत विरल नायर सर. संघाची धावसंख्या 15 वर 6 धक्के. अवधूत थोडीशी स्ट्रगल करतायत. अष्टपैलू खेळाडू आहेत. भरत पाटील एका साईडला आपण पाहतायत जे कुणबी प्रीमियर लीग सुद्धा खेळतात. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करत असताना ऑन ड्राईव्ह मिस टायमिंग स्ट्रोक. जगदीश पाटील मॉर्कल पुढे सरसावतील मिड ऑन वरून. फेकी करेपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. 16 रन्स. बॉल फेकून झाले 2. म्हणजे उर्वरित आता पहिल्या इनिंगचा विचार केला तर 10 बॉल शेष राहिलेत. 10 बॉल मध्ये मॅक्झिमम किती चेंडू बाहेर येतील. 10 बॉल मध्ये मॅक्झिमम 5 जरी षटकार आले तरी सुद्धा एक सॅटिस्फाईड स्कोर कडे वाटचाल असेल परंतु स्वतःला त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. नो बॉल. ह्या वेळेला आपण पाहतायत अवधूत सरळ चेंडूला फेकून देतोय. 9+6 मिळतील 7. क्लास. थोडेसे शफल झाले. प्रेक्षकांना विनंती करेन प्रेक्षक वर्ग आमचे जाणकार आणि शिस्तप्रिय आहेत. तर प्रेक्षक वर्गांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आयोजकांच्या वतीने कार्यकारिणी मंडळ सफाळी प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रेक्षक वर्ग जाणता प्रेक्षक राजा आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. तर हर्ष कशा पद्धतीने या फ्रीच्या बॉलला सामोरे जाईल अवधूत तर डेफिनेटली इथे हात खोलण्याची संधी त्याला प्राप्त झाले. तर फ्रीच्या बॉलवर एक मोठी संधी नामी संधी आली आहे अवधूत दांडेकर. तर हर्ष या वेळेला फ्रीच्या बॉलवर प्रॉपरली मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे हर्षने या वेळेला दाखवून दिले गेले. खर्डीचा ब्रँड मूर्ती लहान कीर्ती महान. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. चांगला बॉल पाहायला मिळाला. 23 वर 6 धक्के बसले गेलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि इथे लेग बाईच्या इशाराने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत यस पंच रिव्हर्स घेत आहेत सिग्नल. बॅटची थोडीशी मात्र यावेळेला कडा लागून चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप प्रिझनला. मिळतील 4 धावा. तर यावेळेला आपण पाहतायत फलंदाज अवधूत त्या ठिकाणी एक डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून सुद्धा त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारचा प्रामाणिकपणा राहिलात कधी कधी बॅटची एज लागून जेव्हा जाते तेव्हा तुम्ही स्वतःहून हो म्हणा आणि बाहेर निघा तरच तुमचं क्रिकेट डिसिप्लिन राहील. वेळेला आपण पाहू शकतायत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाईकच्या स्वरूपात कोणताही बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. संघाची धावसंख्या या सिंगलच्या माध्यमातून 28 वर जाऊन पोहोचली गेली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर. हर्ष कमबॅक केलंय तरी षटकार आला 9 बॉलवर. तदनंतर चौकार आला परंतु कमबॅक करण्याची संधी प्राप्त झाली हर्षला आणि हर्ष यावेळेला दाखवत असताना का मला या टीम मध्ये घेतलंय. ऑन साईडला फटका तर छान आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर. जगदीश पाटील मॉर्कल पुढे सरसावतायत. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्तीवर 30 आणि 30 वर 6 धक्के 5 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना जसवी शार्क नवघर आणि क्रिएटिव्ह एकंदरीत आपण पाहता अयांश 11 दातिवरे दोन्ही संघाचे कॅप्टन अयांश 11 दातिवरे आणि जसवी शार्क नवघर
5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. सुरुवातीला फार स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, अजूनपर्यंत स्ट्रगल करतायत, परंतु अवधूतने एका साईडला एका एंडने चांगली बॅटिंग केले, त्याला सुरेख साथ त्याच्या सहकार्यांची मिळाली नाही. आता भरत पाटील सुद्धा समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना दीपेश राऊत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर शफल झाले होते आणि सरप्राईज करून जाणारा हा चेंडू. अवधूतला माहिती आहे इथे रिव्ह्यू घेऊन फायदा नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतायत, कारण ॲक्युरेट पंचांची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. कारण तुम्ही मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येत आहेत, तिथे चान्सेस निर्माण होतात शफल वाईटचे आणि इथून गोलंदाजाला बेनिफिट मिळतं. अंकुशचा हा बॉल ह्यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फील्डिंग एअर. सुपर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31-31 बॉल फेकून झाले ते 2. शेवटचे 4 बॉल चा खेळ शेष राहिलाय. सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतायत. आजचा सलग 3रा दिवस. पहिला दिवस शिवशक्ती उसरणे आणि AR फायटर्स या 2 टीमने गाजवलं. दुसऱ्या दिवसात पालघर स्पोर्ट्स मायखोप आणि GT11 माकडे. आजचा 3रा दिवस आपण पाहतायत. अंतिम 8 मध्ये कोण जाईल. पंचांकडे दाद मागितली, हलकीशी बॅटची एज या वेळेला होती का, आणि इथून आपण पाहू शकताय 2 धावा ओरतूच्या स्वरूपात सुद्धा मिळाली. आता इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. सॅक्रिफाईस केलं आणि इथून हलकीशी बॅटची एज होती आणि एकमेकांना इशारे करत असताना, सिग्नल देत असताना हीच पंचांची ओळख आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 7 विकेट. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलं. 2 धावा तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात जरूर एक एक्स्ट्रा धाव मिळाली. 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. क्रिएटिव्ह 11 माकणे या टीमची. अतिश पाटील बॅटर. ऑन साइडला त्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिमागदार आणि देखणा षटकार, झन्नाटीदार सिक्सर. मॉर्कल त्या ठिकाणी स्वतः जात आहेत, बॉल घेऊन येत आहेत. तुम्हाला हे करावं लागेल, कारण आपली ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी शनिवारपर्यंत अशाच प्रकारची त्रस्त व्हावं लागेल, कारण शेवटच्या दिवसात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद असेल तर तुम्हाला तिथे जरूर आपण पाहू शकतायत अशा प्रकारची वेळ येणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 39. 39 बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. संतोषजी जंगम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एडवन गावातील अनमोल रत्न. 39 ला 7 धक्के. अवधूतचा या वेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर अवधूत दांडेकर नावाचा कडक शॉट. 6 धावा. SPL सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 45. मी म्हटलं होतं ज्या वेळेला 12 बॉल तुमच्याकडे 10 बॉल शेष राहिले होते त्यावेळेला उल्लेख केला होता की 5 बॉल जर बाहेर आले तर कदाचित धावांचा वेग वाढेल. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 षटकार जरूर पाहायला मिळत आहेत. 4 षटकार आलेत, 1 चौकार. अवधूतने स्वतःला संघाला डावाला सावरलंय. जेव्हा कठीण संघर्षामध्ये आपण पाहतो, जेव्हा संघ असतो ना त्यावेळेला तुम्ही त्याला वर काढता, तेव्हा एक हृदयाच्या अंतःकरणापासून प्रेक्षक वर्ग तुम्हाला स्थान देतात. आणि तेच अवधूत दांडेकर आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना फक्त चर्चा आता अवधूतची पाहायला मिळते. 45 ला 7 शेवटचा बॉल आहे. या बॉलवर टार्गेट सेट होईल. फुलटॉस बॉल होता आणि इथून आपण पाहत आहेत पंच लगेच त्या ठिकाणी मान डोलावतायत. अर्थातच अंपायर्स कॉल आहे की काय, आणि या अंपायर्स कॉल विरल नायर सर त्या ठिकाणी दर्शवत असताना रन तर मिळेल, विकेट सुद्धा मिळेल. आता इथे जर फेअर बॉल असेल तर ओव्हर होईल, परंतु जर इथे नो बॉल असेल बिमरच्या स्वरूपात तर डेफिनेटली पुन्हा एकदा अंकुशला गोलंदाजी करावी लागेल. या आपण थर्ड अंपायर.
अजित म्हात्रे सर या जरा आपण. डिसिजन पेंडिंग. नूतन नगर क्रीडा नगरी आणि इथेच आपण पाहिलं गेल्या वीक मध्ये आग्री प्रीमियर लीगचा तडका आपण पाहिलात आणि त्यानंतर 15 ते 19 आपण पाहू शकतायत सफाळे प्रीमियर लीग आणि याच मैदानात 29 तारखेपासून सुरुवात होईल यंगस्टार माकणे चषकाला. जो 41 ते 42 जणांचा समूह लेजंड ऑफ क्रिकेटरचा माजी खेळाडू आणि त्यांचा एकच हेतू आहे की यंगस्टार माकणे टीम ही प्रत्येक ठिकाणी दिसावी, त्यांनी चांगला परफॉर्मन्स करावं. त्यासाठी माकणे टीमला एकत्रित येऊन चांगला क्लास दाखवावा लागेल. पंच जागेवर येतील तत्पूर्वी आपण इथूनच देऊया डिसिजन. वेळ न घेताना नो बॉल आहे आणि फिल्डिंग लगेच सजून घ्या. वन प्लस वन अशा 2 धावा. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला, सॅक्रिफाईस केली विकेट आतिश पाटीलने, कारण आतिशला माहिती आहे की अवधूतची बॅट बोलू लागले. सत्तेचाळीस 47 लॉस ऑफ 7 विकेट. ऋषी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. अजित म्हात्रे सर पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहताय थोडीशी तसदी घ्यावी लागते. जसं खेळाडू म्हणतात क्रिकेट इज माय पॅशन, तसंच प्रतिम फ्रेडच्या बॉलवर यावेळेला व्यवस्थित तर खेळले नाहीत. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. संदीप चेंडूला स्टॉप करतील, तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 49 49 50 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 49 आणि 50 रन्स. अवधूतच्या 26 धावा मोस्टली इम्पॉर्टंट ठरलेत. एक चांगली एंकर इनिंग खेळली. संघ जेव्हा संकटात असतो त्यावेळेला तुम्ही बाहेर काढला पाहिजे त्या संघाला आणि तोच दबदबा आणि अवधूत नावाचा डंका वाजला. या पहिल्या इनिंग मध्ये 26 धावांची एक झंझावती खेळी पाहायला मिळाली. अगोदर सुरुवातीला तो स्ट्रगल करत होता, शांत राहिला, परंतु अवधूत दांडेकर सारख्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. हे त्याच्या बॅटने प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळाला. दांडाखाडीचा ब्रँड आणि इथून 50 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. मोठी फळी असताना या वेळेला टॉप ऑर्डर मिडल ऑर्डरचे फलंदाज कोलॅप्स झाले आणि तदनंतर आपण पाहू शकतायत की सुपर बॅटिंग केली. 36 बॉल 50 ची आवश्यकता, ज्या पद्धतीने टार्गेट सेट केले गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक. या आपण टॉस साठी जाऊया. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले असतील तर आपण लगेच करूया दोन्ही कर्णधारांच्या साक्षीने टॉस. जसवी शार्क नवघर आणि अयान शिलेवन दातिवरे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या, त्वरित या, वेळेची दिरंगाई न करताना. धन्यवाद प्रबोधजी शेडगे. तर ऋषी पाटील कभासे जे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. ऋषीजी, आपण या आपल्या शुभहसन रणविकेचे कौल केल्या जाईल. जशवी शार्क नवघर आणि अयान फायटर्स दातिवरे, दोन्ही कॅप्टन्स, खूप काही मनात चाललंय आणि ते मैदानात आणायचं आहे, पण त्यासाठी अजून अर्धा तास आहे. आणि पाहूयात जे मनातलं आहे ते दोन्ही कॅप्टनचं मैदानात येतंय काय त्यांच्या संघाच्या साथीनं.
अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि तो गत सामन्याचा अनुभव दोन्ही कॅप्टनच्या मनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तर सन्माननीय ऋषी पाटील साहेब जे कपासाचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभहस्त नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. नाणं दोन्ही कॅप्टन्सला तर माहितीच आहे, एका बाजूला SPL आणि एका बाजूला 2025 असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. तर ऋषी सर मध्ये या, आपण नाणं स्पिन करणार आहोत. तर कॉल कोण देईल? चला, जशवी शार्कचे कॅप्टनचा कॉल 2025 आहे, पण SPL नाणेफेक जिंकले आयांश फायटर्स जातीवरे. धन्यवाद ऋषीजी. आपण दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. दीपेश, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवड. काय नेमकं चुकलं? कारण मी तुला हा प्रश्न विचारला होता की आयकॉन म्हणून ती जबाबदारी तर थोडीशी वाढलेलीच असते आणि पहिल्या षटकावर ती गोलंदाजी मनाप्रमाणे झालेली आहे, पण आता या सामन्यामध्ये प्लॅन बी काय असेल? नक्कीच अगोदर जरा मिसफील्ड पण झाली, माझे पण बॉलिंगला बॉल पडले नाही व्यवस्थित, ते ह्या टाईमला प्रयत्न करू. टीम युनिट जर पाहिलं दीपेश, मला असं वाटतं की एक स्ट्रॉंग टीम युनिट आहे. जसं आपण प्रत्येक ज्या खेळाडूंचा आढावा आपण घेतोय, तर प्रत्येकाकडे काही ना काही आहे, फक्त ते व्यवस्थित वापरता आला पाहिजे. तो अभ्यास यावेळी हां नक्कीच, यावेळेला सगळ्यांना व्यवस्थित ज्या ज्या टीम ऑर्डरला जिकडे तिकडे चान्स द्यायचा आहे तिकडे देऊ. जशवी शार, काय खेळ झाला! 38 डिफेंड आणि शेवटच्या त्या 4 धावा. खूप लक्षात राहणारा सामना आजच्या वेळापत्रकात, आणि तो ऊर्जा देणारा ठरलाय सामना. हो नक्कीच. आणि आता सर्व काही स्टेडी माइंडने खेळणार आहेत, कारण जर तुम्ही 38 धावा डिफेंड करताना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे स्ट्रॉंग फायटिंग स्पिरिट आहे. तर आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर आता एक माइंडसेट तुमचा किती आहे की या दुपारच्या सत्रामध्ये किती धावा बनल्या पाहिजेत पहिल्या 6 षटकांमध्ये? 60+. आणि त्यासाठी बॅटर्समध्ये काही चेंजेस असतील की तीच फलंदाजांची जोडी किंवा तीच फलंदाज पाहायला मिळतील त्याच क्रमाने? बघूया, आता ठरवतोय. ठरवा, पण अर्धा तास आहे ठरवण्यासाठी. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून अयांश फायटर्स जातीवरे संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जशवी शार्क नवगर या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण ऐकणार आहोत आवाज व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर प्रभोजी शेडगे यांचा. स्टे ट्यून ऑन 6 हिटर्स स्पोर्ट्स. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. 50 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. उद्याच्या दिवसातील जे सामने आपल्याला पाहायला मिळतील, मनीष निजाई आमच्यापर्यंत तो लॉट्स पुन्हा एकदा दर्शवतील. 50 रनचं टार्गेट. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. दीपेश राऊत आमच्या समोर जॉईंट झालेत या सेकंड इनिंगसाठी. आकाश तरे पहिलं षटक विथ बॅटने हवी तशी कामगिरी केली नाही. उद्याच्या दिवसातील जे आपण पाहतायत लॉट्स आहेत 3-11 रांजणपाडा वर्सेस कपासे लायन्स. पाटील 3-0 जलसार, अर्थातच सचिनदादा पाटील यांचा संघ रोहित ट्रान्सपोर्ट या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसात सुद्धा आक्रमकतेचे सितारे, सेन्सेशनल प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. धीरज गावड स्ट्राईक एंडकडे, भावेश तरे राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर पहिलं षटक आकाश तरे, पारगावचा ब्रँड. समीर घरत हे सुद्धा मात्र उपस्थित झालेत त्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मात्र फिल्डिंग त्या ठिकाणी छान झाली. अप्रतिम चांगली फिल्डिंगचं पृथक्करण पाहायला मिळालं. 1 रन मिळेल. ऑफ द मार्क धीरज गावडच्या बॅटमधून 1 धाव. भावेश तरे एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनावी इंडियन दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यांचे ओनर आहेत गौरव पाटील, समाधान पाटील, केतन पाटील, केवल किनी आणि सचिन किनी. सोनावे हे गाव अगदी प्रथमतः आपण पाहू शकला तिथे सुंदर मॅचेस पाहायला मिळायच्या, परंतु मैदानाचा अभाव असल्यामुळे थोडेसे दूर होत असताना आयोजक अप्रतिम चांगला फटका इनफिल्डच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा एक तडाखेबंद फटका, चौकार. गुड शॉट. 4. संख्या जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. चांगलं टायमिंग होतं, प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं आणि सनत जयसूर्याची आठवण करून देणारा हा चौकार.
ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर मिसफिल्डचा फायदा मिळाला. आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न भावेश तरीच्या बॅटमधून 2 धावा येत असताना सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणीमान, परंतु बॅटमधून उच्च विचार आपल्याला सातत्याने 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आकाश तरे पहिलं षटक हाताळण्याकरिता संघाची धावसंख्या 7. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर 2. चांगला बॉल होता, चिप शॉट. भरत पाटील ह्या वेळेला गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना साखरेकर मात्र आता खुश असतील आणि खास करून रुपेश पाटील ऑनलाईन मॅच आनंद घेत आहेत आणि सुनीलजी वजे ते सुद्धा खुश असतील, अप्रिशिएट केलं असेल. आणि भरत पाटील वेल अँड गुड कॅच, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. डबल माइंड मध्ये होते भावेश तरे. बॅक टू द डगआउट. या आपण ऐकूया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदनगरत कॅन्डी डीजेला. संघाची धावसंख्या 7. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. निनाद पाटील बॅटर विथ द बॉलने अतिशय भरीव कामगिरी केली. इथून आपण पाहताय जबरदस्त हा बॉल आपण पाहू शकाल. यस, काय एक्झॅक्टली. आणि इथून आपण पाहू शकाल मध्यंतर आकाश तरी आले होते आणि विरल नायर सरांना तेच स्पष्टीकरण ते देत असताना की ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता, रिलीज बॉल झाल्यानंतर तुम्ही थोडेसे बाजूला व्हायला हवेत. मिडल एकंदरीत मध्ये तुम्ही जर आले तर कदाचित तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणजेच पंचांनी जर त्या ठिकाणी पाहिलंच नाही तर अपील ती थोडीशी कुठेतरी फेटाळून लावली जाते. परंतु निनाद पाटीलने यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. ग्रेट निनाद पाटील. बॅक टू द डगआउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश तरे इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेला. हॅट्रिक साध्य करेल का या सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये? कमी वयाचा खेळाडू आहे. गोलंदाज सज्ज होईल. आकाश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल, हॅट्रिक बॉल होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. जितू तरेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि पहिलं षटक सफल षटक म्हणायला वावगं ठरणार नाही. चांगली गोलंदाजी आकाश तरेच्या द्वारे. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 7 वर 2 धक्के बसले. त्यामध्ये पार्टनरशिप एवढी काही बिल्ड होऊ शकली नाही. हर्ष आणि धीरज आता आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजेच 50 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. याचं कालचंच उदाहरण सुद्धा आपण पाहू शकलात. फार धावा कमी होत्या. आजच्या दिवसात सुद्धा शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत येऊन सामना टिपला होता. जवळजवळ 34व्या बॉल पर्यंत तो सामना आला. 38 धावांचा टार्गेट सेट करत असताना हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काहीही घडू शकतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपण फर्स्ट मॅच आपण पाहिली. 7 वर 2 धक्के. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न. साईडला धीरज गावडला आपण पाहतायत. अंडरस्टँडिंग बॅटिंग करणारा खेळाडू, परंतु आज गरज आहे सोनावे इंडियन टीमला. चांगली फलंदाजी करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. अंडर 25 च्या खेळाडूंसाठी अजून एक धमाका बिग बॅश पाहायला मिळेल. चॅम्पियनशिप अंडर 25 आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत पवन केने.
A1 पवन कने आणि डीडी स्पोर्ट्स ग्राउंड भिनार भिवंडीमध्ये ती स्पर्धा 12 टीम एक आयकॉन प्लेयर आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकता इम्पॅक्ट प्लेयर लीग मॅचेस आणि ती 22, 23, 24 या 3 दिवसांमध्ये ती स्पर्धा संपन्न होणार आहे. ऑन साइडला फटका तर छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. सॉफ्ट डिसमिसल. आतिश कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. इलेव्हन माकणे टीमने कमबॅक केलंय. जरी 50 धावा असल्या फलकावर तरी सुद्धा आम्ही लढण्यास तयार आहोत. सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला आम्ही विजयी देणार नाहीत आणि ते स्पष्टीकरण देत असताना आपण पाहू शकतायत. हर्ष एका साईडला आहे, कमी वयाचा खेळाडू. गेल्या वर्षात अंडर-25 मध्ये आपण पाहिलं तर पालघर टीम सुद्धा खेळली होती. MS11 या नावाने मोतीलाल शाह जे पॅकर्स पाहायला मिळतात यंदाच्या वर्षात सुद्धा. आणि गेल्या वर्षात वीरेंद्र बाबरेने सुपर बॅटिंग केली होती आणि ती स्पर्धा 22 ते 24 जानेवारी एकंदरीत 2025 नाईट स्पर्धा डे अँड नाईट 23 तारखेला पाहायला मिळेल. आणि आदरणीय सन्माननीय मिस्टर IPL कुणाल दाते सरांचं मनपूर्वक धन्यवाद आणि जुन्नर भूषण मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टे सर यांचं सुद्धा धन्यवाद. संघाची धावसंख्या 7 ला 3 धक्के बसले गेलेत. चांगला बॉल होता. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत करणच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचली गेली. चीफ शॉट ऑफ साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी मात्र वेगाने होती. थोडेसे फंबल झाले. ज्या वेळेला तुमच्या धावसंख्या या स्कोर कार्डवर कमी प्रमाणात असतात त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे, जो दर्जा आहे, ती क्वालिटी फिल्डिंग झाली पाहिजे. परंतु इथून आपण पाहिलं तर थोडेसे फंबल झाले. ऑन साइडला चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 1च्या मदतीने 12 वर जाऊन पोहोचले गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 122 चौकार आणि 68 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत. पहिल्या दिवसाचा जर आपण खेळ पाहिला 40+ अप्रतिम. आणि तदनंतर सफाळी प्रीमियर लीगला सुरुवात. 9 तरुण एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरणा. ना एकदा हा एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हे पॅटर्न शॉट निर्माण झालेत जे आपण पाहतायत. प्रत्येक फलंदाजाला हे ग्रहण लागलंय, परंतु त्यासाठी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली सराव करावा लागतो. सराव केल्याशिवाय असे स्ट्रोक तुम्हाला अद्यावत करता येत नाही. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू. ऑन साइडला सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप करतील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आतापर्यंत केले. प्रशांत त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. आता 24 बॉल आणि 37 रन्स हे सामन्याचं समीकरण सोनावे इंडियन या टीम समोर आपल्याला पाहायला मिळतं. 24 बॉल आणि 37 रन. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये करणसाठी पारितोषिक लागलेलं आहे. मंगेश पाटील आणि हितेश पाटील यांच्याकडून जर करणने लगातार 3 षटकार 3 चौकार जर ठोकले तर त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 24 बॉल आणि 37 ची आवश्यकता लक्षात असू द्या.
संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स आकाश तरे सेकंड ओव्हर घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये आता किती धावा खर्च करेल, किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोखता येईल, हा दृष्टिकोन त्याचा नक्कीच चांगला असेल. योगेश निजाई आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. नोकरीच्यामुळे सुट्ट्या मिळत नसतात आणि त्या कारणास्तव थोडेसे क्रिकेटपासून दूर राहत आहेत. प्रत्येकाने मात्र क्रिकेट हा छंद जोपासावा, परंतु पहिलं अगोदर घर, आपली जबाबदारी पार पाडणं, शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना पहिला अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर क्रिकेट हा छंद जोपासायला हवा. आता क्रिकेटमध्ये ग्लॅमर आलंय, ग्लॅमर तर आलंच, परंतु खेळाडू मालामाल सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे कष्ट आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रशांत त्या ठिकाणी पुढे सरसावतील. साई येत आहेत. ग्रेट कॅच साई, सुपर फलंदाज बाद गॉन. असा भाई हाय फायर 13 रन्स आणि 4 विकेट. कोणी मनात ध्यानात ठेवलं नसेल की 50 धावा फलकावर लागल्यानंतर मात्र ह्या वेळेला अशी स्थिती येईल, म्हणून क्रिकेटचा हा खेळ उंचीवर का गेलाय. जरी इंग्लंडमध्ये हा खेळ जन्माला आला, परंतु त्याचं संगोपन, जतन, पालन पोषण कोणी केलं तर भारतीयांनी, आणि त्यामुळे या क्रिकेटला लोकप्रियता जगभरामध्ये मिळाली. आज लहान मुलांना सुद्धा तुम्ही विचारलं की आपला भारतीय राष्ट्रीय खेळ कोणता आहे, तर तो हॉकी सांगणार नाही, तर क्रिकेटच सांगेल. अशा प्रकारचं ग्लॅमर, क्रेज या खेळाला आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम, गुड ट्राय सुपर अवधूत दांडेकर, मॅग्निफिसंट फिल्डिंग. स्वतःला झोकलं होतं. अफलातून कष्ट पाहायला मिळत आहेत. परफेक्ट यावेळेला डाईव्ह मारली होती. जर चेंडू चिपकला असता तर एक परफेक्ट कॅच, कार्बन कमाल कॅच पाहायला मिळाली असती. काही हरकत नाही, प्रयत्नांती परमेश्वर. पुन्हा एकदा बॉल तयार ऑन साईडला. काय फटका खेळलाय, परंतु भरत पाटीलला निवडलं. सुपर कॅच. इथे फलंदाज करणच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम. आता पलटवार करत असताना आणि हलकीशी स्माइल भूपेजी गावड यांच्या चेहऱ्यावर. मात्र थोडस चिंतेचा विषय होता. सचिनदादा पाटील, भूपेजी गावड एक परम मित्र आहेत, एवन जोडी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला परिपूर्ण स्थिरावले गेले. 14 रन्स पाहायला मिळत आहेत आणि इथून स्थिती अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. आता मिलिंद पाटील, गिराळीचा ब्रँड, कशा पद्धतीने बॅटिंग करेल, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विकेटच्या निमित्ताने या आपण ऐकूया संगीत कक्षेला. बॅक 14 रन आणि 5 धक्के. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगला काही ऑनलाईन प्रेक्षक बघत असतील, त्यांचे फॅन फॉलोविंग असतील, त्यांनी तर अक्षरशः ऑनलाईन ऑफलाईन वर गेले असतील. परंतु तदनंतर आपण पाहिलं तर आता ही सिच्युएशन काय आहे. 26 धावा आणि 26 धावांच्या बलबुत्यावर काय जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकताय. सुपर बॅटिंग. 50 पर्यंत, 49 पर्यंत पाहायला मिळाले. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. फेकीपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत इथे एकच रन्स मिळेल. सौरभ पुढे सरसावले गेले होते. हर्षद पाटील, जॉमीदादा यांना आपण पाहत आहेत. एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख
ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 15, अजून सुद्धा 35 ची आवश्यकता आहे. ऑन साइटला जगदीश पाटील मॉर्कल थांबणार नाहीये. या वेळेला दर्शवतोय रडायचं नाही तर लढायचं आहे. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि ते संयम बाळगलं आणि तदनंतर या वेळेला काय चेंडूला फेकून दिलंय. 6 धावां करता फ्लिक ऑफ द रिस्ट. मॉर्कलच्या बॅट मधून सरावलीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 21 रन. क्लास टायमिंग होतं. परफेक्ट बॅटचे टायमिंग या वेळेला पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज सज्ज होईल. जगदीश पाटील मॉर्कल ब्रँडीज ब्रँड रॉकी ग्रुप चषकाला एक मॅन ऑफ द सिरीज बाईक वर स्वार झाला. चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी, गुड थिंकिंग आकाश तऱ्हेची पाहायला मिळाली. आता बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 29 रन्स हे सामन्याचं समीकरण. आदरणीय संजयजी किनी जे भामटपाडा गावातील अनमोल रत्न ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने 24 फेब्रुवारी ते 2 मार्च असा ग्रामीण प्रीमियर लीगचा तडका आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मंथ मध्ये. हायलाइट्स आकाश तऱ्हेची ही गोलंदाजी आपण पाहू शकाल. गौरव पाटील एक मास्टर माइंड म्हणून प्रोप्रायटर ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्यांनी PDTPL सुद्धा कव्हर करताना पाहायला मिळाले विश नेटवर्कच्या माध्यमातून. आणि थोडाफार कुठेतरी भूपेश कराळे यांचा सुद्धा अनुभव आला असेल. गौरव पाटील यांना 70-70 चे जबरदस्त अपडेटर म्हणून आणि खूप अनुभव आला. भूपेश कराळे एक मास्टर माइंड आहेत. 70-70 ला जॉईन झाल्यानंतर अनेक चांगल्या व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात, रील्स पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकामध्ये 8. म्हणजेच इथे आपण पाहिलं तर तिन्ही षटकांमध्ये 10च्या खाली रन्स या वेळेला मेंटेन केल्या गेल्यात. खूप चांगली गोलंदाजी. आकाश तऱ्हेने 2 स्पेल 2 षटक हाताळली, 15 रन्स आणि विकेट जर आपण पाहिले तर त्याच्या खात्यामध्ये 4 विकेट्स. बॉल आपण पाहिला तर ह्या वेळेला आपण पाहू शकतात यस पंच रेफर केले गेले. अंपायर्स कॉल विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर यांना आपण पाहत आहेत. आशुतोष व्यवहारे सर तिसरे पंच आहेत. या तिन्ही पंचांनी जेव्हा कारकीर्द त्यांनी पदार्पण केलं आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पंचांच्या भूमिकेत आणि आई कोसमाई चषक हे अक्षरशः मात्र गाजवलं आणि या पंचांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्याचं एकमेव कारण जवळजवळ 40 ते 41 गोलंदाजांना बंदी आणली. फेकी गोलंदाज अक्षरशः मात्र आपण पाहिलं थैमान घातलं होतं आणि अशा वेळेला या पंचांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीला दाद द्यावी लागेल, सलाम असेल आणि तिथून ब्रँड बनले गेले. म्हणून क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहतील. नो बॉल. पंचांना शंका उद्भवली होती आणि त्या शंकेचं निवारण अगदी शांतपणे आशुतोष व्यवहारे सरांनी केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29-29 ची आवश्यकता आहे. 22 झालेले आहेत. 28 ची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. अवधूत चांगला बॉल होता. फ्रीच्या बॉलवर खेळू शकले नाहीत. पायावर जाऊन चेंडू आदळला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 22. कुणबी प्रीमियर लीग हे सुद्धा हाताळतात मिलिंद पाटीलला आपण पाहू शकाल.
बऱ्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज सुद्धा घेतलेली आहे आणि बऱ्याच वेळेला चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत खेळतायत असता गायत 22 वर 5 धक्के विजयासाठी अजून सुद्धा 28 ची आवश्यकता आहे. 28 रन्स. चांगला बॉल होता ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतात. पुढे क्षेत्ररक्षक सरसावेल. सौरभ पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 23 रन्स. सौरभला पाहिल्यानंतर थोडीशी अवधूत कामाची आठवण येते आणि अंडर 25 चॅम्पियन्स गोरसईच्या एकंदरीत मैदानात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं ते सातपटीकरांनी. अंडर 25 चा बिग बॅश धमाका लवकरच आपल्या भेटीला येईल. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले. दीपेश आम्हाला दर्शवत आहेत 2 बॉलचा खेळ झालाय. 27 ची आवश्यकता आहे. अवधूत एक लेंथ अँड लाईन परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर अचूकता, भेदकता, लयबद्धता ही तुमच्याकडे असावी लागते. सोनावे इंडियन टीम स्ट्रगल करते. थोडंसं चिंतेचं वातावरण गौरव पाटील, समाधान पाटील, केतन पाटील, केवल किनी, सचिन किनी यांच्या चेहऱ्यावर. चेंडू जर आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. अवधूत या षटकामध्ये धावा खर्च करतो एक्स्ट्रा स्वरूपात. आता इथून जर आपण पाहिलं समीकरण आहे 26 रनचं. बॉल फेकून झाले ते फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 म्हणजे 16 बॉल उर्वरित आहेत आणि 26 रनची आवश्यकता असेल. अप्रतिम, अनबिलिव्हेबल, खूप चांगला चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी. थोडासा चेंडू खाली राहिला होता. खेळपट्टी अतिशय पिच क्युरेटरने बनवली गेले कारण खेळपट्टी कधी कधी खेळपट्टी सुद्धा मात्र फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ती साथ देत असताना कधी फलंदाजाला सुद्धा ती साथ देते. मैदानाचा भौगोलिक जर आपण विचार केला तर प्रत्येक जण सांगतोय की बाउंड्री थोडीशी मोठी आहे परंतु इथे षटकार चौकार लागतायत हे सुद्धा नमूद करावं असं वाटेल. जे तुमच्याकडे टॅलेंट असेल, टायमिंग असेल तर डेफिनेटली तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग जिग्नेश बारीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते. दीपेश आम्हाला माहिती देत आहेत की 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 रन्स ऑन द बोर्ड. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहताय 4 बॉलचा खेळ झालाय. आता अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. इथून अजून पार्टनरशिप बिल्ड होईल का? मिलिंद पाटील आणि जगदीश पाटील मॉर्कल यांना आपण पाहतायत. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज अवधूत दांडेकर आहेत परंतु रन्स येत आहेत ही महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते. सोनावे इंडियन या टीमच्या माध्यमातून क्रिएटिव्ह 11 माकणे टीम एका साईडला. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळत असताना अतिश पुढे सरसावतील. सेन्सिबल बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. यावेळेला 2 धावा. काय चुणूक दाखवली चित्याच्या चपळाईने. 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकात आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत. 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 23 रन. सोनावे इंडियन या टीमला विजयाकरिता क्रिएटिव्ह 11 माकडे टीम एका साईडला स्ट्रगल आता करताना पाहायला मिळते. भूपेशजी गावडे यांचा संघ ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. आकाश तरे मात्र त्या ठिकाणी थोडेसे कुठेतरी विचार विनिमय करत होते. काहीतरी मनात काहूर चाललं होतं. कॉन्सन्ट्रेशन नव्हतं आणि इथून आपण पाहतायत पाहता पाहता 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. 29 आणि आता विजयासाठी 21 ची आवश्यकता. यावेळेला अवधूत दांडेकर यांचं हे षटक आपण पाहिलं तर पहिला बॉल ऑन साईडला खेळला गेला. अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला. 2 षटक जर आपण पाहिलं तर हायलाइट 2 षटकांचं अवधूतचं इंडिव्हिज्युअल आपण पाहतात. हा बॉल फुल टॉस होता आणि अंपायर कॉल लगेच त्या ठिकाणी दर्शवलं विरल नायर सरांनी की नो बॉल आहे का चेक करा आणि नो बॉल होता. इथून आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकतायत अवधूत दांडेकरचा एक्सप्रेशन पहा जेव्हा तो डॉट झाला. जगदीश पाटील मॉर्कल तदनंतर यावेळेला चॉक केलं होतं. 1 रन मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले त्या ठिकाणी. अतिश थोडेसे फंबल झाले होते आणि 2 धावा आल्या. थँक्यू व्हेरी मच गौरव पाटील.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया कॅन्डी डीजे ला संधी. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. सौरभ वजे मॅन फ्रॉम साखरे. आज सुवर्ण संधी मिळाले. गेल्या वर्षात PDTPL ला सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. सौरभ वजेला आपण पाहू शकाल. पाहतात कशा पद्धतीने या वेळेला गोलंदाजी करतील याकडे लक्ष असेल. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूंनी गुणवत्ता दाखवले. एक फॉर्मॅट मध्ये सुद्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये. आज प्रज्योतला आपण पाहतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत 12th मॅन म्हणून. परंतु प्रज्योतने या वेळेला न लाजता तो या ठिकाणी आला. एक चांगला खेळाडू आहे, परफेक्ट ऑलराऊंडर करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन दी टोस खेळला गेला इनफिल्डच्या वरून. अतिशय येत आहेत. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग, ब्युटिफुल. चांगला झेल टिपला गेला. अतिश त्या ठिकाणी पुढे सरसावले. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे दर्शवून देत असताना टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ग्रेट कॅच. फिल्डर आणि दोन्ही खेळाडूंना मात्र महेंद्र भोईर यांनी दाद दिले असेल, चांगला अप्रिशिएट केलं असेल, कारण त्यांच्याच गावातील दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. 29ला 6 धक्के बसलेत, म्हणजेच इथून 21 रनची आवश्यकता आहे. 50 धावांचं टार्गेट सेट करत असताना आज खेळपट्टीने रंगरूप धारण केलंय. लो स्कोरिंग मॅच. यावेळेला शॉट ऑफ लाईन चेंडू होता, सरळ चेंडूला पाठवलं. शैलेश निवलच्या बॅट मधून विराथनचा ब्रँड चौकार. गुड शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4. आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. मंडप डेकोरेटर्स कामगार सागर, खूप त्यांची मेहनत आणि त्यांचं सुद्धा सुस्वागतम असेल आणि धन्यवाद असेल. 10 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. या वेळेला आपण पाहत आहेत चांगला फटका तरी यावेळेला नाही, मिस टायमिंग स्ट्रोक. भरत पाटील पुढे सरसावत आहेत. सौरभ वजेने जरूर आपण पाहू शकतायत कमबॅक केले या बॉलवर. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. आता 16 रनची आवश्यकता आहे. 34ला 6 धक्के. गोलंदाज सज्ज होईल. सौरभ वजेला आपण पाहत आहेत. चौतीस रन, 16 रनची आवश्यकता. 9 बॉल आहेत, 16 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर लुजर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जसवी शार्क नवघर सुजन पाटील यांचा संघ 2 हात करणार आहे. प्रतिस्पर्धी संघ अयान शिलेवन दातिवरे.
कुणाल तांबोरे यांचा संघ पाहायला मिळेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आकाश तरे पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 35 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत सौरभ वझेने. जरी चौकार दिल्यानंतर कमबॅक कसं करावं आज मला साखरेवरून या टीम मध्ये का घेतलंय भूपेश गावड यांनी. मात्र एखाद्या संघ मालकावर फक्त संघ मालकांची एवढीच इच्छा असते की तुम्ही चांगलं प्युअर आणि क्वालिटी क्रिकेट खेळा. त्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, परंतु प्रामाणिक क्रिकेट खेळा हीच त्यांची इच्छा असते. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगली थिंकिंग वापरली. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला ठेवलं. शैलेश निवल एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 15 रन्स. कोणाच्या मनात ध्यानात नसेल अशा प्रकारची ही मॅच पाहायला मिळेल, परंतु आजचं जर आपण पाहिलं तर अप्रतिम मॅचेस आपण पाहू शकाल. ऑन साइडला यासाठीच मी म्हटलं होतं हार्ड हिटर बॅटर, आणि जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा संकटाच्या नद्या पार करणारा शैलेश निवल नावाचा ब्रँडेड षटकार. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा इनटू द स्टँड. बॉल आणि 9 रनची आवश्यकता. काय सामना आता रंगतदार स्थितीमध्ये. जितू हेच म्हणताय सौरभ, तुझी लेंथ जी होती ती मात्र तुला पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर तुला गोलंदाजी करायची होती. तिथे एक्झॅक्टली यावेळेला दर्शवत असताना जितू एक्सपिरियन्स खेळाडू जेव्हा असतात तेव्हा तुम्ही अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चाललं तर तुमचं खूप काही त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि तुम्हाला ते प्रेरणास्थान म्हणून आपल्या हृदयात जपतात. ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची असते. 6 बॉल मध्ये 9. सौरभ वझेचं षटक. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. जगदीश पाटील मॉर्कलची. दुसऱ्या बॉलवर चौकार आला. हुक चा फटका पाहायला मिळाला. 4 रन्स मिळाल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकता कमबॅक केलं. इथून एक डॉट आपण पाहू शकलात. हा डॉट खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता. इथे त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अखूट टप्प्याच्या चेंडूला खूप चांगला बॅकलिपचा उपयोग केला. प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेटला. 6 धावांकरता संघाची धावसंख्या 41. 6 बॉल आणि 9 रन्स विजयाकरिता सोनावे इंडियन या टीमला. चला थोडासा वेळ दवडला जातोय. साई एक मॅच विनर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम बॅकअप द हँडचा वापर करत असताना एक धाव अर्जित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत मिलिंद स्वतःकडे स्ट्राईक घेतायत. इथून मिलिंद पाटीलचं सुद्धा कौतुक करेन. सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. असं नाहीये की मिलिंद पाटीलकडे ती क्षमता नाहीये, आहे त्याच्याकडे सुद्धा, परंतु इथे सिच्युएशन नुसार चांगली फलंदाजी कशी करायची, गरजेनुसार फलंदाज कसे मात्र खेळावेत हे मिलिंद पाटीलने आतापर्यंत यावेळेला जरूर दाखवलंय. म्हणजेच कला आहे. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे प्रत्येकाला कला, आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. त्या कलेवर प्रेम करा, परंतु त्या कलेवर कधी अहंकार करू नका. 43 रन्स. ऑन साइडला क्षमता आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणून मी म्हटलं होतं क्षमता नाहीये का, तर आहे, आणि प्रॉपरली टायमिंग सहित चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता निर्णायक षटकार. लास्ट टायमिंग. स्कोर आर लेवल 49. लॉस ऑफ 6 विकेट. विजयासाठी 4 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. साई पाटील अप्रतिम हलकेच्या हाताने, याला म्हणतात सेन्सेशनल बॅटिंग. काय बॅटिंग केली. ज्या ठिकाणी षटकार हवेत त्या ठिकाणी षटकार मारले, ज्या ठिकाणी चांगली ड्राईव्ह खेळायची आहे त्या ठिकाणी चांगली बॅटिंग केली, आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. अपकमिंग यंग टॅलेंटने मिलिंद पाटील यांची फलंदाजी पाहावी. ग्रेट बॅटिंग. सचिन की नाम भाई का सितारा है वो सोनावे गाँव का. 97 नंबर गाड़ी का टर्निंग पॉइंट है भाई